हरे कृष्णा. अश्विनी हनुमंत बडगे, प्रथमेशची मम्मी. व्हेरी गुड. आणि सरांचं नाव? हनुमंत तुकाराम बडगे, बढिया. प्रथमेशचे पप्पा. काय अनुभव आले तुम्हाला क्लासमध्ये? पहिले तर आपण तुम्हाला हे विचारू आम्ही की काय मार्क्स पडले, किती मार्क्स पडले त्याला? मला 72.16 मार्क्स पडले. आणि 9वीमध्ये किती पर्सेंटेज होते त्याला? तो 40 ते 50च्या दरम्यान होता, 40 ते 50. ओके. आणि आता त्याला 70 आले, म्हणजे ऑलमोस्ट 20%ची वाढ झालेली आहे. 20 ते 25, राईट? ओके. क्लास लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसले, काय चेंजेस दिसले त्याच्यामध्ये? एक तर शांत, संयम हम्म. आणि जाणतेपणा. व्हेरी गुड. इतरांना स्वतः समजून पण इतरांना सुद्धा समजून घेण्याची प्रवृत्ती त्याच्याकडे निर्माण झाली. व्हेरी गुड. मॅम, तुमचा काय अनुभव आहे? माझ्यापेक्षा तर माझ्या शेजारच्यांना जास्त अनुभव आलाय. अच्छा. अनुभव तर खूप छान आहेत त्याचे. एक तर शांत खूप झालाय, समजून पण खूप घेतोय. व्हेरी गुड. आणि ठीक आहे मम्मी तू हे कर, म्हणजे तो मोटिवेशन पण करतो की तुम्ही हे केलं पाहिजे. व्हेरी गुड. आणि तुम्हाला वाटतं का पेरेंट्सनी पण या गोष्टी शिकले पाहिजे? केल्या पाहिजे. तर आमचे जे पेरेंटिंग सेशन्स वगैरे होतात ते किती इफेक्टिव्ह वाटले तुम्हाला? खूप छान आहेत. त्याच्यामुळंच खरं तर पालकांना जास्त गरज आहे. व्हेरी गुड. मुलांपेक्षा. मुलं तर करतातच, पण मग पालकांनी पण केलं पाहिजे. व्हेरी गुड. त्याच्याशिवाय मुलं पण सुधारणार नाहीये. राईट कारण की घरात पालक जर सुधारतील तरच मुलं सुधारतील. राईट राईट मराठीत राईट. म्हणीप्रमाणे विहित असेल तर पोऱ्यात येईल. बरोबर. राईट राईट राईट. आणि तुझं काय अनुभव? प्रथमेशचाच खूप छान. तुला काय काय गोष्टी आवडल्या क्लासमध्ये? क्लासमध्ये तुम्ही खूप छान प्रमाणे शिकवायचं, जे ब्रेन जिम ते करायचा आणि एकदम क्लिअर सांगायचं जे काही असेल ते. अच्छा, तू काय काय केलं हे सांग. तू सेशन्समध्ये काय काय केलं? मी सेशन्समध्ये ब्रेन जिम केले आणि काही तुम्ही जे लेक्चर दिले ते खूप म्हणजे एकदम छान होते आणि ते लाईफमध्ये पण कामाला आले. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ते एकदम युजफुल होते रिअल लाईफसाठी. व्हेरी गुड. मेडिटेशन मेडिटेशन पण केले. मेडिटेशननेच जास्त फरक आला. व्हेरी गुड. असंच त्राटकमुळे कॉन्फिडन्स पण वाढला माझा थोडा आणि फोकस जे अभ्यासात होता तो पहिले माझा अभ्यासात जास्त मन नाही लागायचं. थोडा वेळ बसले की मी लगेच पुस्तक ठेवून द्यायचो, टीव्ही काही लावून द्यायचो. त्राटक करायला लागलो तेव्हा मी म्हणजे कॉन्सन्ट्रेट झालं, ते अभ्यास करत होतो. मग माझं मन अभ्यासातच राहायचं. मी खूप वेळ बसायचो, म्हणजे जवळपास 1.5-2 तास बसत. म्हणजे चंचलता कमी झाली मनाची आणि तू स्थिरताने बसायला लागला. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रथमेश, कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण फॅमिलीला, आणि अशीच त्याची प्रगती हो. आणि सर रेकी केल्यापासून तर खूप छान फरक झाला. व्हेरी गुड. हां, रेकी बद्दल थोडंसं आयडिया द्या आम्हाला. काय काय वाटलं तुम्हाला रेकी नंतर? रेकी नंतर म्हणजे जो आत्मविश्वास होता तो वाढलाच माझा. आणि असं म्हणजे थोडंफार टेन्शन आल्यासारखं व्हायचं तर ते पण कमी झालं. म्हणजे टेन्शन आलंच नाही कोणत्याच गोष्टीचं. एकदम इझिली सगळं कव्हर करू शकले. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स परत एकदा. Thank you, थँक्यू sir. सो मच.